नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामीसहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला इथं तुम्हाला सगळ्यांना सॉरी म्हणायचं आहे. ॲक्च्युली काल एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे व्हिडिओमध्ये की एडिटिंग करताना जेव्हा मी तुम्हाला रुद्र यंत्राबद्दल सांगत होते तेव्हा चुकून माझ्याकडून कुबेर यंत्राची जी क्लिप आहे ती प्लेस झाली एडिटिंगच्या वेळेला आणि ती गेली. त्यामुळं प्लीज कन्फ्यूज होऊ नका. मी आता हा व्हिडिओ एडिट करून परत टाकते. तो व्हिडिओ मी प्रायव्हेट केलेला आहे आणि बघा आपल्याकडून चूक झाली तर जाहीर माफी मागायला काहीही कमीपणा नाही आहे. त्यामुळं प्लीज मला माफ करा. मी एडिट करून परत हा व्हिडिओ टाकत आहे आणि आता तुम्हाला प्रॉपर रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र हे सेपरेटली दिसेल. सो सॉरी. तर बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की काही दिवसांमध्ये श्रावण महिना सुरू होणार आहे. श्रावण महिना म्हटलं की भगवान शंकरांची साधना आणि उपासना, पूजा अर्चा करण्याचा अगदी श्रेष्ठ आणि खूप महत्त्वपूर्ण महिना आहे. भगवान शंकर किंवा महादेव हे सांब सदाशिव आहेत. भोळे शंकर किंवा भोळे बाबासुद्धा आपण त्यांना म्हणतो. आपण भगवान शंकरांची श्रावणामध्ये भरपूर सेवा, पूजा, व्रत, जप हे कायम करत असतो. तर बघा श्रावण महिन्यात तुमच्या देवघरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा वस्तू ह्या पाहिजेत आणि आय गेस त्या सगळ्यांच्याकडे आता असतीलच. पण ज्यांनी अजून या गोष्टी किंवा वस्तू आणल्या नसेल त्यांनी हळूहळू करून आणाव्या. मी असं म्हणत नाही की तुम्ही सगळ्याच आणा, कारण माझ्याकडं पण काही गोष्टी नाही आहे. मी सुद्धा प्रत्येक श्रावणमध्ये जसं जमेल तसं हळूहळू मी घेते आहे. तर पहिली गोष्ट किंवा वस्तू कोणती तर बघा आपण भगवान शंकरांची पूजा लिंग स्वरूपात करतो. म्हणून आपण भगवान शंकरांचा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात ठेवत नाही, कारण त्यांची मूर्ती आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ती स्मशानात असते. तुम्ही बघितलं असाल. बघा या श्रावण महिन्यात तुम्ही शंकरांची पूजा जेव्हा कराल किंवा शिवामूठ जेव्हा अर्पण कराल किंवा पशुपतीनाथाचं जेव्हा व्रत कराल तेव्हा शंकरांची पिंडी म्हणजे शिवलिंग हे आपल्या घरात म्हणजे आपल्या देवघरात हे असलंच पाहिजे. आता बघा तुम्ही पंचधातूचं घेऊ शकता शिवलिंग किंवा आपल्या केंद्रात जे मिळतं ते घेऊ शकता. आता तुम्ही म्हणाल ताई तुमच्याकडं का नाही आहे, तर बघा ह्याच्या पाठीमागं एक स्टोरी आहे. ॲक्च्युली जेव्हा आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलेलो पूजा करण्यासाठी तेव्हा तिथून हे आम्हाला दिलं गेलं आहे किंवा आणलेलं आहे आणि त्या पुजाऱ्यांनी दिलं. आणि ह्याच्यानंतर ह्या पिंडीवरती आमच्या घरात शनी प्रदोषाची पूजा, रुद्राभिषेक भरपूर झालेले आहेत. त्यामुळं ना असं म्हणतो ना की एक सेंटिमेंट जोडली गेलेली आहे आणि ही पिंड आल्यानंतर आमची खूप भरभराट झालेली आहे. त्यामुळं मी हीच पिंड ठेवलेली आहे. त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पिंड आपल्या देवघरामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. त्यामुळे श्रावण लागायच्या अगोदर शिवपिंड नक्की घेऊन या. आता दुसरी गोष्ट म्हणजे रुद्रयंत्र. बघा आता सगळ्यांनाच माहिती आहे की रुद्रयंत्रावर आपण जर अभिषेक करून ते पाणी प्यायला जर दिलं तर कुठल्याही मोठ्या माणसाचं कितकंही मोठं व्यसन असे ना ते हळूहळू सुटून ते नाहीसं होतं. आता तुमच्या घरात जर कोणी व्यसनी असेल किंवा सतत दारू पिणारा किंवा काही व्यसन असेल किंवा सतत आजारी असेल कोणी व्यक्ती किंवा मुलं सतत आजारी पडत असतील तर तुम्ही रुद्रयंत्र घरी नक्की स्थापन करा. आणि जर ह्याच्याबद्दल म्हणजे ह्या गोष्टींमधल्या तुमच्या घरी काही नसेल तर रुद्रयंत्र स्थापन करण्याची गरज नाही. आता पुढचं यंत्र म्हणजे कुबेर यंत्र. हे यंत्र धनाचे अधिपती कुबेर यांचे आहे. या यंत्राच्या प्रभावाने कुबेर प्रसन्न होऊन अतुल संपत्तीचे रक्षण करतात. बघा असंही म्हटलं जातं की कुबेर यंत्र हे संपत्ती आणि समृद्धी आकर्षित करण्यासाठी वापरले जाणारे एक शक्तिशाली यंत्र आहे. कुबेर यंत्र घरात ठेवल्याने बरेचसे वास्तुदोषसुद्धा तुमचे कमी होतात. आता तिसरी गोष्ट म्हणजे
तुम्हाला श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याची माळ. आता मोस्टली श्रीयंत्र हे सगळ्यांच्याचकडं असणार. आता तुम्हाला माहिती आहे श्रीयंत्र हे महालक्ष्मीचं आसन आहे आणि आपण श्रावणात नाही तर दररोज, आता चातुर्मास आहे त्याच्यानंतर श्रावण, शुक्रवार, मंगळवार, नवरात्र, पण आपण दररोज किंवा दर मंगळवार, शुक्रवार, पौर्णिमा, अमावस्या आपण हे कायम कुंकुमार्जन करत आलेलो आहे. त्यामुळे श्रीयंत्र आणि कमळगट्ट्याच्या माळेवरती आपण लक्ष्मीचा मंत्र करतो. त्यामुळं त्याचा प्रभाव हा खूप म्हणजे त्याचे रिझल्ट्स हे खूप विजिबल आहेत आणि खूप प्रभावी आहेत. त्यामुळे कमळगट्ट्याची माळ आणि श्रीयंत्र हे आपल्या देवघरात नक्कीच पाहिजे. त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे दक्षिणावर्ती शंख. बघा 2 तऱ्हेचे शंख असतात. आता माझ्याकडं हा आहे तो विष्णू शंख, कारण त्याची ती जी ओपन साईड आहे ती लेफ्ट बाजूला आहे आणि हा फुंकला की आवाज येतो. दक्षिणावर्ती शंख जो आहे तो फुंकण्यासाठी नसतो, पण तो फक्त ठेवण्यासाठी असतो देवघरामध्ये आणि त्याची जी बाजू ओपन बाजू असते ती राईट साईडला असते. तर मलाही दक्षिणावर्ती शंख घ्यायचा आहे, पण मी जेव्हा पुण्यात जाईन तेव्हा केंद्रामधून घेईन, त्यामुळे मी अजून स्किप केलेला आहे. आणि त्याच्यानंतर जी गोष्ट जी आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे गळती. आता बघा काय होतं माहिती आहे का, आता कायम ना आपण रुद्राभिषेक करत असतो किंवा कुठल्याही मूर्तींच्या वर आपण अभिषेक करत असतो, तर आपण ना एक पेला आणि भांडं घेतो, जे मीही करते आणि मीही आजपर्यंत तेच करत आलेले आहे, कारण माझ्याकडेही गळती नाही आहे. तर आपण देवांच्या मूर्तीवर अभिषेक करत असाल तर गळती खूप उपयोगाची आहे. कारण आपण काय करतो ना, आपण कायम पाणी, चमचा आणि जो पेला असतो त्याने आपण कायम पाणी घालत राहतो. धड आपल्याला वाचता येत नाही, धड आपल्याला म्हणता येत नाही, तिथं पाणी पण घालायचं असतं, कंटिन्युअस ती धार पण लागते आणि आपल्याला इथं वाचायचं पण असतं. त्यामुळं ना आपलं लक्ष जे आहे ना ते विचलित होतं आणि कॉर्डिनेशन व्यवस्थित होत नाही. अर्ध लक्ष इकडं, अर्ध लक्ष तिकडं, मग काही वर्ड्स मिस होतात किंवा स्किप होतात आपल्या स्तोत्रामधली. तर तसं ॲक्च्युली असायला नाही पाहिजे. मी सुद्धा, माझ्याकडे सुद्धा इतकी वर्ष गळती नाही आहे, पण येस मी या श्रावणामध्ये गळती मात्र ऑर्डर केली आहे अमेझॉनवरून. ती आली की मी नक्की तुम्हाला श्रावण सोमवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दिसेल. त्यामुळं मी गळती ह्या वर्षी श्रावण खरेदी म्हणून मी गळती ऑर्डर केलेली आहे. तर बघा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुम्ही सेवा करणार असाल तर श्रावणामध्ये या गोष्टी तुमच्या देवघरात जर नसतील तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की आणा, विधिवत त्याची स्थापना करा. आणि बघा या गोष्टी तुम्हाला मी जे श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र जे घेतलेले आहे ते मी महालक्ष्मी, म्हणजे कोल्हापूरची आपली जी महालक्ष्मी आहे त्याच्या बाहेर काही शॉप्स आहेत पूजा साहित्याचे, सो मी त्यांच्याकडून घेतली आहे. तर तुम्ही कुठल्याही दुकानातनं घ्या, फक्त भरीव घ्या, पंचधातूचे घ्या, एवढंच मात्र फक्त बघा. आणि तुम्ही केंद्रातनं घेऊ शकता, मठातनं घेऊ शकता किंवा तुमच्या जवळपासच्या कुठल्याही चांगल्या शॉपमधून तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या गोष्टी आणा आणि स्थापन करा. मी म्हणत नाही सगळ्या आणा, जसं मी तुम्हाला म्हटलं तर दरवर्षी एक एक गोष्ट आणून तुम्ही स्थापन करू शकता. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.